तर त्यावेळी एवढं काय गायडन्स नव्हताच, म्हणजे आमच्या निकम सर वॉज लाईक अ फादरली फिगर आमच्यासाठी. त्यांना भेटलो, ते म्हटले की नाही उमेश, मेडिकल घ्यायचं. आपल्या इथं जवळपास फलटणमध्ये ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट आहे. त्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये प्रथम क्रमांक हो. तुमचा आला होता. हो, हो, बरोबर. हो. तर मग तुम्हाला केंद्रातला प्रथम क्रमांक म्हणजे जोक नाही. स्टडी करा हे तर सगळे सांगतात, पण सरांनी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही ग्रो होऊ शकता, तुम्ही काहीतरी अचीव करू शकता. तिथून मग अभ्यासाची आपोआपच गोडी वाढत गेली. इट सेल्फ सर, दिस इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. वी वुड लाईक टू Yes. कॉंग्रॅच्युलेट ऑन दिस. मग सर म्हणले की उमेश तुला मेडिकल, आणि तिथं फर्स्ट मेडिकल हा शब्द आला. वा. हृदय पण कंट्रोल कोण करतं? ब्रेन करतं. बरोबर. तर ब्रेन इज द टॉप मोस्ट. Pursuing the MBBS course, you have decided to go for brain surgery. Okay. बरोबर. आणि बेस्ट डॉक्टर म्हणजे अतुल गोयल, डॉक्टर अतुल गोयल इज अ वर्ल्ड रिनाउंड सर्जन. ओके. मग त्यांच्या अंडर मला केएम मिळाला. अरे वा. मग त्यानंतर मी फेलोशिप युएसए ला केली. नंतर मी पिंपरी चिंचवड मध्ये आलो, कारण पिंपरी चिंचवड हा एवढा वास्ट एरिया आहे, बरं. न्यूरोचं सगळं वर्क करता येईल आणि सगळे इन्स्ट्रुमेंट्स तिथं असतील, म्हणजे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स असतील. म्हणून हा सेट म्हणून चालू. हा सेटअप चालू केला. माझी ओरिजिनल इन्स्टिट्यूट, माझी फर्स्ट कॉलेज, म्हणजे आपण म्हणतो ना 10वी नंतर कुठं तर कॉलेजला निघालो, तर ते कॉलेज म्हणजे माझी शेती. तर ते असं डेव्हलप होताना खूप आनंद होतो, खूप छान वाटलं मला. नमस्कार. आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालुसराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आजपर्यंत 50,000पेक्षा अधिक विद्यार्थी शिकून गेलेले, आणि त्यातील कमीत कमी 35,000 प्लस विद्यार्थी हे आपले फलटण तालुका सोडून बाहेरचे शिकून गेले. बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस बाहेरचे विद्यार्थी एखाद्या एज्युकेशन सोसायटीमध्ये, एखाद्या शाळेमध्ये शिकायला येतात, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असणारी शिकण्याची जिद्द, चिकाटी आणि आई वडिलांनी घेतलेले अपार कष्ट हे कायम डोळ्यासमोर आणि नजरेत ठेवून मुलं हे घडत असतात. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत थेट पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कासारवाडी येथे फाळके न्यूरो हॉस्पिटलमध्ये. फाळके न्यूरो हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर उमेश फाळके हे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या सातारवाडी गावचे होते. या गावामधून फलटण या ठिकाणी इयत्ता 11वी आणि 12वी या 2 वर्षांसाठी त्यांनी मालुसराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज इथे प्रवेश घेतला. आणि प्रवेश घेतल्यानंतर त्यांना साथ लाभली, ती म्हणजे आपले आदरणीय प्रशासन अधिकारी मान्य श्री अरविंद निकम सर यांची. त्यावेळी निकम सर हे आपल्या मालुसराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य होते. आणि त्यांच्यामुळे विद्यार्थी जसे शिस्तप्रिय बनले, घडत गेले, त्यांच्यामध्ये चिकाटी, जिद्द या गोष्टी इनबिल्ड झाल्या, येऊ लागल्या. आणि म्हणूनच डॉक्टर उमेश फाळकेंसारखे अनेक असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी घडले गेले. आज डॉक्टर उमेश फाळके यांनी 11वी-12वी नंतर त्यांनी मेडिकल केलं, MBBS ला ऍडमिशन घेतलं. MBBS नंतर त्यांनी MS केलं. MS नंतर त्यांनी न्यूरोसर्जन म्हणून काम डिग्री घेतली आणि अमेरिकेसारख्या एका मोठ्या देशामध्ये जाऊन त्यांनी ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून डिग्री मिळवलेली आहे. आणि तिथून माघारी येऊन आज भारतामध्ये नॅशनल लेवलला 2nd रँक त्यांनी मिळवलेला आहे. महाराष्ट्रात फर्स्ट क्रिटिकल सर्जरी करण्यासाठी त्यांना नामांकित आहेत. अनेक मोठे मोठे अवॉर्ड्स डॉक्टर उमेश फाळके यांना मिळालेले आहेत. आणि म्हणूनच आज आपल्या प्रेक्षकांसाठी आपण थेट कासारवाडी येथे फाळके न्यूरो हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत आणि डॉक्टर उमेश फाळके यांची आपण आज बाईट घेणार आहोत. चला जाणून घेऊयात डॉक्टर सरांकडून की त्यांचे अनुभव कसे होते, शाळेय जीवनामध्ये त्यांनी नक्की कशा गोष्टी परसिव्ह केल्या, आणि एवढं मोठं देदीप्यमान यश मिळवल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं पुढची दिशा ठरवलेली आहे हे जाणून घेण्यासाठीच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जाणून घेऊयात थेट डॉक्टर सरांकडून. नमस्कार. मी मगाशी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे आता आपण ह्या फ्रेम मध्ये डॉक्टर उमेश फाळके यांच्याशी बोलत आहोत. या डॉक्टरांबरोबर बोलत असताना अनेक गोष्टी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजणार आहेत. आणि म्हणूनच डॉक्टरांना आपण त्यांच्या बालपणाविषयी, त्यानंतर त्यांच्या शिक्षणाविषयी, आतापर्यंत त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे
याविषयी काही प्रश्न विचारणार आहोत. त्यामुळं त्या माध्यमातून डॉक्टर साहेब आपल्याशी ओपन अप होतील, मोकळे होतील, बोलत राहतील आणि तुमच्या सर्वांना एक नवीन इन्स्पिरेशनल सोर्स या माध्यमातून मिळणार आहे. नमस्कार. डॉक्टर साहेब, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की आपलं मूळ गाव कोणतं आणि त्या गावापासून तुम्ही 10वी पर्यंतचं शिक्षण नक्की कुठे घेतलं? माझं मूळ गाव पाडळी. सातारा रोड पाडळी हे दोन गाव फक्त नदीने डिवायडेड आहेत. पाडळी हे थोडस मोर रुरल काइंड ऑफ धरलं जातं. बरं. सातारा रोड थोडस इंडस्ट्री, कुपर इंडस्ट्री तिथं असल्यामुळं थोडस लिटिल बिट ऍडव्हान्टेज त्या गावाला असल्यामुळे सातारा रोड. बरं. मी ऍक्च्युली पाडळी मधलाच. बरं. फाळकेमध्ये हे सगळे पाडळीतले. अच्छा. आणि साधारण एक 5वी मध्ये आमच्या वडिलांनी पाडळी मधून सातारा रोड मध्ये शिफ्ट केलं. एक छोटीशी जागा घेऊन तिथं शिफ्ट झालो आमच्या एज्युकेशनसाठी. ऍक्च्युली फ्युचरिस्टिक आमचं एज्युकेशन व्यवस्थित व्हावं, सातारा रोड मध्ये अजून थोडंसं चांगलं व्हावं म्हणून सातारा रोड शिफ्ट झालो 5वी मध्ये. 5वी पर्यंत हे सगळं कोरेगाव तालुक्यामधलं, म्हणजे सगळं रुरल बेल्ट तसं म्हटलं तर. आणि इयत्ता 5वी ते 10वी मग कुठे झाली? 5वी ते 10वी मी तिथंच गावामध्येच, म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत सेम स्कूलमध्ये होतो. बरं. कुपर इंग्लिश स्कूल नावाची कुपर इंडस्ट्रीची एक स्कूल होती, तर तिथं 10वी पर्यंत शिक्षण केलं. अच्छा. तुमचे वडील आर्मीमध्ये होते. हो. मग ते वडील आर्मीमध्ये असताना तुम्ही ज्यावेळेस गावाकडे शिकत होता त्यावेळेस तुमच्या शिक्षणामध्ये घरातून लक्ष कोणी दिलं? घरातून आई लक्ष द्यायची, आई सगळं करायची. बरं. आणि ज्यावेळी आम्हाला थोडस जरा बऱ्यापैकी कळायला लागलं, म्हणजे 6वी 7वी पर्यंत वडील रिटायर होऊन ते घरी आले. बरं. आणि त्याच्यानंतर मग दोघं पण, आई वडील दोघं पण शेती व्यवसाय आणि गाई दूध. मग आम्ही पण नॅचरली शेती करणं किंवा शेतीमध्ये ज्यावेळी कामं असतील त्यावेळी कामाला भुईमुग उपटणं किंवा ज्वारी उपटणं किंवा काय कटिंग वगैरे असतील, तो शेंगा तोडणं असेल किंवा गायींची धारा वगैरे काढणं असेल किंवा मग टिपिकल तिथल्या गावाकडच्या मुलांचं सगळं आम्ही, म्हणजे ऍक्च्युली तसं जर म्हटलं तर 12वी मध्ये ट्रॅक्टर घेतला होता आमच्या वडिलांनी. म्हणजे 11वीतच ट्रॅक्टर घेतला होता, पण 12वीत एक्झाम होऊन घरी गेलो दुसऱ्या दिवशी आय वॉज अ ड्रायव्हर. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी नांगराट वगैरे हे सगळं करायला चालू केलं. आणि किस्सा असा होता की गावातली किंवा गावाच्या बाहेरची जी लोक होती ती जर चांगलं नांगरून पाहिजे असेल तर माझ्या ड्रायव्हर कडून नाही, माझ्याकडून घ्यायचं. एवढं मी छान नांगरायचं, कारण ती शेती म्हणजे शेतीतली पण आवड तेवढी, शेतीची आवड होती. आणि लोकांची, म्हणजे कोणाची काय शेती असे ना, पण ती उलटी पालती त्याची म्हणजे माती व्हायला पाहिजे हे मला माहित होतं. तर ते नांगरणं वगैरे मी छान करायचो. अच्छा. मग तिथे सातारा रोड गावामध्ये जन्मलेला एक मुलगा किंवा एवढ्या ग्रामीण भागातला मुलगा आज डबल डॉक आहे. त्यांनी मास्टर्स केलेला आहे. ब्रेन अँड स्पाइन सर्जन म्हणून डॉक्टर्स काम करतायत. आज भारतातले क्रिटिकल सर्जन जी लेवल त्यांची जी बघितली तर ती नंबर 2 ची लेवल आहे. मग या लेवलवर आज डॉक्टर तुम्ही आलेला आहात. त्यावेळी 20, 25, 30 वर्षांपूर्वी ज्यावेळेस तुम्ही त्या गावात होता, 10वी पर्यंत शिक्षण घेत होता, त्यावेळेस मला स्पाइन सर्जन बनायचंय, ब्रेन सर्जन बनायचंय असा थॉट होता की हे नंतर कधी डोक्यात आलं? नाही, खरं तर असा कधीच थॉट नव्हता माझा. म्हणजे आमच्या घरातून वडिलांचं किंवा आईचं किंवा माझ्या मोठ्या भावाचं वगैरे हे जे काही डिस्कशन होतं ते असं कलेक्टर व्हायला पाहिजे, कलेक्टर व्हायचं. तर त्या दृष्टीनं आम्ही असं ठरवलं होतं की मी पण, किंवा घरात असं डिस्कस झालं होतं की ॲग्री घ्यायचं. 10वी झाल्यानंतर 11वी 12वी ॲग्री करायचं. ॲग्रीमध्ये छान, म्हणजे चांगले मार्क पाडून पुण्यात यायचं आणि पुण्यामध्ये पुढच्या ट्युशन्स घ्यायच्या MPSC वगैरे करण्यासाठी. आणि BSc करत करत ते म्हणजे क्लासेस पण करायचे आणि एक्झाम द्यायचे. हा बरोबर, छान, अगदी हेच करायचं होतं. पण असं झालं की PCB मध्ये एवढे मार्क पडले आणि इझिली ऍडमिशन मिळायला लागलं. आणि निकम सरांनी आता त्यावेळी एवढं काय गायडन्स नव्हताच, म्हणजे आमच्या गावात सुद्धा जास्त असे शिकलेले वगैरे लोक जास्त नव्हते. म्हणजे निकम सर वॉज लाईक अ फादरली फिगर आमच्यासाठी, अगदी फादरली फिगर. तर त्यांना भेटलो, ते म्हटले की नाही उमेश, मेडिकल घ्यायचं. म्हणजे काय त्यांनी दुसरा विचारच नाही केला, मेडिकलला जायचं तू. आणि मग ते सर सांगतात ते म्हटल्यावर मग झालं, मग आम्ही मेडिकलला. थोडस पाठीमागे येतो की आपण 12वी नंतर मेडिकलला कसं आलं याबद्दल सांगितलं, पण 11वी आणि 12वीला इयत्ता 10वी नंतर फलटणला यायचं.
मालेगावची शेती विद्यालयात ऍडमिशन घ्यायचं, हा निर्णय कोणी घेतला? हा ऍक्च्युली वडिलांनी निर्णय घेतला. वडिलांनी म्हणजे वडिलांना थोडंसं वडील थोडेसे लिटिल बिट एज्युकेटेड म्हणजे गावातले एज्युकेटेड होते, आर्मीमध्ये होते, त्यांना थोडंसं नॉलेज होतं, फ्युचरचं प्लॅनिंग त्यांना जास्त माहिती असायचं. तर हे सर्वस्वी वडिलांनी निर्णय घेतला होता की आपल्या इथं जवळपास फलटणमध्ये ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट आहे बरं. आणि ती मुलं राहू शकतात किंवा शिकू शकतात बरं. किंवा तुला तिथं मार्क पडू शकतात म्हणजे असं. प्रवेश घेतला सर? 86 मध्ये, बरं. 1986 मध्ये. 1986 to 1988 हो या हो 2 वर्षात आपण हो तिथे होतो. हो हो मग 11वी आणि 12वी या 2 वर्षांमध्ये ज्यावेळेस तुम्ही तिथे आलात, त्यावेळेस तिथे आपले आत्ताचे प्रशासन अधिकारी निकम सर तिथे प्राचार्य म्हणून होते. हो हो. तर मग तुम्हाला कशा गाईडलाईन्स सरांकडून मिळाल्या की जेणेकरून तुम्ही, माझ्या माहितीप्रमाणे 1988 ला 12वीचा ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये प्रथम क्रमांक हो तुमचा आला होता, हो हो बरोबर? हो तर मग तुम्हाला केंद्रातला प्रथम क्रमांक म्हणजे जोक नाही, हो तर या पोझिशनला येण्यासाठी या 2 वर्षांमध्ये सरांच्या गाईडलाईन्स कशा मिळाल्या हो. आणि तुम्ही पण स्वतःला कसं डेव्हलप केलं? सरांनी म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळी आम्ही एंटर केलं, सरांचं ऑफिस लगेचच होतं, फर्स्ट ऑफिसच सरांचं होतं. म्हणजे एंट्रन्सलाच ते कॅरेक्टरच डेव्हलप करायचं की सर असायचे तिथं आणि सरांना म्हणजे आम्ही भीतभीतच भेटायचो. पण ज्या ज्यावेळी भेटलो त्यावेळी सरांनी इन्स्पिरेशनलच काहीतरी आम्हाला सांगायचे की बिलीव्ह, म्हणजे तुमच्यात तुम्ही बिलीव्ह करायला पाहिजे, फक्त स्टडी करा असं कधी सांगितलेलं आठवत नाही मला सरांनी. म्हणजे स्टडी करा हे तर सगळे सांगतात, पण सरांनी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही ग्रो होऊ शकता, तुम्ही काहीतरी अचीव करू शकता, हे जे त्यावेळी त्या म्हणजे टेंडर माइंडमध्ये कोणीतरी सांगणं किंवा कोणीतरी रुजवणं, ते एज कसं असतं त्यावेळी पहिलं एकतर घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेलो, घरातून बाहेर पडल्यावर रूम अशी की म्हणजे जिथं स्ट्रेंजर्सच होते, म्हणजे ओळखीचे कोण नव्हते, तिथं आम्ही राहायचो, त्यांच्याकडेच आम्ही जेवायचो आणि सगळा इंग्लिश सिलेबस. तोपर्यंत आम्ही मराठीतून शिकलेलो, 10वीतून असं सडनली सगळं इंग्लिश. म्हणजे हे जे वातावरण होतं ना, त्या वातावरणामध्ये मुलांना स्टेबल राहणं पण फार महत्वाचं होतं की बाहेरची शेतीची म्हणजे मुलं आलेली त्यांना स्टेबल ठेवणं, त्यांना प्रोत्साहित करणं अभ्यासाला. तर त्या गोष्टी सरांनी आम्हाला खरंच त्यावेळी म्हणजे स्टेबल माइंड करणं, खेळायला बोलवणं, ग्राउंडवर तुम्ही दररोजचा इव्हिनिंगला राऊंडला यायला पाहिजे. तिथं लहान मुलं राहायची तिकडं वसतिगृहात, तर ते पण सरांनी सांगितलं की इथं लहान लहान मुलं सुद्धा राहतात, तुम्ही तर मोठे झालेले आहात, तर तुम्ही म्हणजे त्या एवढे टेंडर नाहीत की तुम्हाला म्हणजे जमणार नाही. तर त्या गोष्टी सरांनी त्यावेळी आम्हाला इम्बायडेड केल्या आणि तिथून मग अभ्यासाची आपोआपच गोडी वाढत गेली. म्हणजे 11वीला वाढली, 12वीला मग सरांचं अजून प्रोत्साहन वाढलं की नाही, म्हणजे ते पर्टिक्युलरली आम्ही काही ग्रुप असा होतो की सरांचं आमच्यावर जास्त लक्ष होतं की दीज पीपल्स विल म्हणजे कम अप असं सरांना वाटायचं. त्यामुळं वरचेवर सर बोलवून घेणं किंवा बाकीच्या टीचर्सना सांगणं की त्यांचं काय कसं कसं चालू आहे, त्यांचे मार्क्स किती आहे, म्हणजे एवढं सरांचं म्हणजे सगळ्यांचंच लक्ष असायचं. अगदी 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 प्रेशर पण वाढत होतं आणि असं पण वाटत होतं की म्हणजे सरांच्या सारखा माणूस जर आपल्याला थोडंसं एवढं लक्ष देतात आहे आणि आपल्याकडून एवढी अपेक्षा करतात आहे, तर आपण पण त्या ह्याला उतरलं पाहिजे. म्हणजे हे थोडंसं जरा माइंडमध्ये राहायचंच. अगदी तुम्ही आता सरांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली असेल की 1986-88 ला घर सोडून फलटण सारख्या शहरामध्ये ते राहायला आले. मराठीचा सिलेबस 10वी पर्यंत सगळा होता, मराठी मीडियम शाळेमध्ये सर शिकलेले आहेत आणि सडनली 11वी-12वी सायन्स, शेतीविषयक कोर्सेस, सगळ्या गोष्टी इंग्लिश मधून. म्हणजे अशा केसेसला त्यावेळी 1988 ला किती चॅलेंजेस असतील, किंबहुना 50-60% विद्यार्थी तर हे चॅलेंज बघूनच घरी जात असतील. पण तिथे मगअप केलं, तिथे त्या गोष्टींना फाईडबॅक केलं, सरांच्या काही गोष्टींचे अनुकरण केलं, तिथे सरांनी जे काही त्यांच्यावर लक्ष दिलं त्याच्यामुळे ते शिकले, लक्ष केंद्रित त्यांनी केलं आणि म्हणून 12वीला त्यांचा फर्स्ट रँक केंद्रामध्ये आला. इट्स सेल्फ सर, दिस इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट अँड वी वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑन दिस. कारण खूपच मोठी गोष्ट आहे सर ही. त्यानंतर सर इयत्ता 12वी नंतर ज्यावेळेस तुम्ही केंद्रात प्रथम आला, मग तुम्ही MBBS करण्यासाठी कुठे ऍडमिशन घेतलं? त्यावेळी खरं माहीतच नव्हतं, म्हणजे MBBS ला जायचं कधीच माहीत नव्हतं. म्हणजे
त्या गोष्टी कधीच असा विचार केला नव्हता. फक्त आपल्याला बेस्ट एक्झाम द्यायची, बेस्ट परफॉर्म करायचं आहे. हे सगळं करून मी घरी गेलो. त्याच्यानंतर मग ती शेती करून निकाल लागला. बर ज्यावेळी जिंती पुलावर आलो मी, म्हणजे तिथपर्यंत येतोपर्यंत मला माहीत नव्हतं. आणि तिथून मग जे रिटर्न मुलं येत होते ते मला काँग्रेस म्हणत होते. अच्छा म्हणजे काँग्रेस म्हणजे मला वाटत होतं की मी पास झालो किंवा कदाचित चांगले मार्क पडलेत. पण ज्यावेळी आलो त्यावेळी सरांनी पहिलं बोलवलं आणि बरं. तिथं मला कळालं की आय एम फर्स्ट इन द सेंटर. ग्रेट ग्रेट आणि मग सर म्हणले की उमेश तुला मेडिकल, आणि तिथं तिथं फर्स्ट मेडिकल हा शब्द अरे आला. वा आणि वा. तिथून मग सर म्हणतात आहे मेडिकलला, तर ठीक आहे मेडिकलला. हम्म. मग मी तरी पण ऍग्रीला फॉर्म भरले. दापोलीला, पुण्याला, सगळं ते डोक्यातच होतं माझ्या. ठीक तर आहे. सगळीकडे व्हायचं होतं. सगळीकडे होतो माझा नंबर. पण ऍग्री मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून गेलं. म्हणजे मला सोलापूरला प्रेफरेबल होतं. बरं. सोलापूरला मला इझिली मिळालं. बरं. मग सोलापूरला मी एमबीबीएस केलं. बरं. एमबीबीएस केल्यानंतर मला एमएस जनरल सर्जरी, त्यावेळी मला वाटायला लागलं की नाही आता व्हायचं तर बेस्ट म्हणजे ब्रेन सर्जन. म्हणजे हृदय पण कंट्रोल कोण करतं? ब्रेन करतं. बरोबर. तर ब्रेन इज द टॉप मोस्ट Yes. राजा. Yes. तर म्हटलं म्हणजे करायचंच तर तेच करायचं. बरं. म्हणजे त्यावेळी वाटलं की नाही So आपल्याला during we'll do pursuing the neuro. MBBS course, you हा. have decided to go for brain Yes, surgery. yes. Okay. त्यावेळी एमबीबीएसच्या वेळी मग मी त्यावेळी आईला पण म्हटलं होतं बरं. की केलं तर मी न्यूरो करणार, नाहीतर मी एमबीबीएस ला करणार. मग न्यूरोला ऍडमिशन घ्यायचं तर एमएस जनरल सर्जरी. बरोबर बरोबर. आणि त्यावेळी 2च सीट्स होत्या ओपन कॅटेगरीमध्ये. त्या काय 2 सीट्स सोलापूरच्या नाही मिळाल्या. बरं. मग कराडला युनिव्हर्सिटी तर्फे ओपन झाल्या होत्या बरं, seats. बरं. ती सीट मला मिळाली, थर्ड बरं, सीट बरं. इन द युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी. Great. मग मी तिथं घेतली. त्याच्यानंतर टॉपमोस्ट कॉलेज ऑफ इंडिया न्यूरो सर्जरी बरं. केएम, बरोबर. आणि बेस्ट डॉक्टर म्हणजे अतुल गोयल. डॉक्टर अतुल गोयल इज अ वर्ल्ड रिनाउंड सर्जन. ओके. मग त्यांच्या अंडर मला केएम मिळाला. अरे वा. मग ते Great. केएम मध्ये न्यूरो सर्जरी. तिथं केलं. आणि त्यानंतर मग आपण युएसए ला गेलो. आणि त्यानंतर मी फेलोशिप युएसए ला केली. अच्छा पोस्ट एमसीएच थोडस बेटर ट्रेनिंग, अच्छा. प्रॅक्टिस चालू MBA. करायची. ओके FBN बरं. बॅरो न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूट Yes. म्हणून अमेरिकेची सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट. Yes. ते खूप मोठी. तिथं 3 हेलिपॅड्स आहेत. अरे बाप. 3 हेलिकॉप्टर्स उतरतात. म्हणजे इंटरनॅशनल पेशंट वगैरे बरोबर. असे असं गाव असल्यासारखं ते खूप हॉस्पिटल आहे. आणि तिथे तर तुम्ही तिथं फेलोशिप मला मिळाली. बरं. आणि मग ती 1 वर्षाची फेलोशिप करून मग अगेन बॅक टू इंडिया. back to India. ओके ग्रेट ग्रेट. खरंच हो. खूप अभिनंदन सर तुमचं. कमाल आहे तुमची. खरं तर आज या प्लॅटफॉर्मवरून आपल्या तमाम महाराष्ट्रात शिकणाऱ्या मुलांसाठी हे एक एक्झाम्पल आहे की शेतकरी कुटुंबात कुठल्याही ग्रामीण भागात तुम्ही जन्माला आलेला असू द्यात, जर तुमच्यात टॅलेंट असेल आणि तो टॅलेंट जर तुम्हाला नर्च करायचा असेल तर सर इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ द सेम. कारण इतक्या सर छोट्या गावातून आज एवढा मोठा प्रवास तुम्ही आम्हाला सांगितला. खरंच खूप आनंद वाटला. कारण याच्या माध्यमातून अनेक मुलांना ज्यांना शिकायचंय, त्यांच्यात जिद्द आहे, टॅलेंट आहे, आणि तो बॉर्न टॅलेंट त्यांचा जर नर्च करायचा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेट केला पाहिजे. तुम्ही खरं तर एक लाईव्ह एक्झाम्पल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठी संधी नक्कीच मिळेल. सर माझा पुढचा तुम्हाला असा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही भारतात परत आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात आपल्या पुण्यामध्ये काम करायचं ठरवलं, त्यावेळेस कोणकोणते असे मोठे हॉस्पिटल आहेत की ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं? त्यावेळी मी आलो. त्याच्यानंतर मी थोडे दिवस मुंबईतच काम केलं. बरं. थोडे दिवस मी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होतो. केएम मध्ये परत सरांनी मला 3 महिने थांबवून घेतलं. त्यांचे बरं. जरा पेपर्स वगैरे थेसिस करायचे होते. बरं. काही ते कॅडेव्हरिक ब्रेन डिसेक्शन्स वगैरे असतात ते कम्प्लीट करायचे होते. ते मी सरांना हेल्प केली. बरं. त्याच्यानंतर मी पिंपरी चिंचवड मध्ये आलो. कारण पिंपरी चिंचवड हा एवढा वास्ट एरिया आहे बरं. आणि आजूबाजूचा इंडस्ट्रियल बेल्ट. बरं. पण इथं न्यूरोसर्जन्स नव्हते. म्हणजे बरं. एकच न्यूरोचं हॉस्पिटल होतं. बरं. ते पण असं खूप असं छान नव्हतं. म्हणजे बरं. म्हणून मग मी इथं आलो. पण इथं माझं स्वतःचं काही सेटअप नव्हता त्यावेळी. बरं. मग मी अटॅचमेंट घेतला. इथं जेवढे काय हॉस्पिटल्स आहेत, बरोबर. जेवढे इच अँड एव्हरी हॉस्पिटल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जायचो. बरं. बरं. हे सोडून मी पुण्यातले रुबी हॉल किंवा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये पुण्यात जायचो. पुणे सोडून तुमच्या फलटण मध्ये किंवा इनामदार अकलूज मध्ये, फलटणला, पंढरपूरला, इंदापूरला किंवा या नाशिक ट्रॅकला
मुंबई ट्रॅकला, सातारा ट्रॅकला, सगळ्या ट्रॅकला माझे एक एक दिवस मी आधी ग्रेट फिरायचो. आणि त्यावेळी इन्स्ट्रुमेंट्स नसायचे, म्हणजे छोटे छोटे सर्जरी, ब्रेन सर्जरी आहे, छोटी सर्जरी आहे की रक्तस्राव झालेला आहे तो काढायचा, किंवा मणक्यांच्या काही शस्त्रक्रिया आहेत ज्या की पेरिफेरीमध्ये करता येतात, पण तिथे इन्स्ट्रुमेंट नसायचे. त्याच्यामुळे मी कारमध्ये माझी स्वतःची इन्स्ट्रुमेंट्स ठेवायचो, ते कॉटरी, ड्रिल्स, जे काही मला लागायचं आणि मी सर्जरीज करायचो. अच्छा. पण इव्हेंच्युअली कसं झालं, इव्हेंच्युअली असं लक्षात आलं की बेस्ट न्यूरो सर्जरी जर करायची असेल तर त्या गोष्टी पाहिजे. तिथं पटकन सिटी स्कॅन झाला पाहिजे, पटकन MRI झाला पाहिजे, EEG झाला पाहिजे, पटकन तिथं न्यूरोसर्जन अवेलेबिलिटी सारखी पाहिजे, सगळ्या फॅसिलिटीज एका ठिकाणी बरोबर. पाहिजे. ऑपरेशन थिएटर असं खूप म्हणजे डेडिकेटेड पाहिजे. तिथं सगळी इन्स्ट्रुमेंट, मायक्रोस्कोप, किंवा आता न्यूरो नॅव्हिगेशन, आम्ही बऱ्याच गोष्टी पुढच्या करतो, तर त्या गोष्टी पाहिजे. तर त्या गोष्टी तर अवेलेबल नाही होऊ शकत. मोठे मल्टी स्पेशालिटी असतात, 100 बेड असतात, 150, 200 बेड, पण न्यूरोसाठी एवढे डेव्हलप नसतात. म्हणून मग असं वाटायला लागलं की न्यूरोसाठी वी शुड डिव्होट मोर मनी, मोर टाइम, आणि गेट अ इन्स्टिट्यूट, डेडिकेटेड इन्स्टिट्यूट न्यूरोचे, की जिथं न्यूरोचं सगळं वर्क करता येईल आणि सगळे इन्स्ट्रुमेंट्स तिथं असतील, म्हणजे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स असतील. म्हणून हा सेटअप चालू केला. खरंच खूपच मोठी पण अचिव्हमेंट. हे सगळं म्हणजे शिकायला मिळालं मला. आधी 10 वर्ष का प्रश्नच नाही. फिरून फिरून कळालं की या गोष्टी पाहिजेत, आणि तसा मग सेटअप आम्ही तयार केला. सर, आपलं पुढचं ड्रीम काय आहे आता? आमचे ऍक्च्युली 1-2 हॉस्पिटल्स येतात. हडपसरला एक 250 बेडचं हॉस्पिटल येतं, टोल नाक्याच्या बरोबर समोर, मनाली हॉटेलच्या समोर आहे. तिथं थोडंसं परमिशन, दोन्ही हॉस्पिटल्स आमचे PMRDAच्या आता सँक्शन त्यांचं कॅन्सल झाल्यामुळे थांबलेलं आहे. आणि दुसरं खेड शिवापूरला, ते पण 300 बेडचं, म्हणजे मोठे सेटअप्स येतात. म्हणजे अपार्ट फ्रॉम हे तर चालूच राहणार आहे, पण ते मल्टी स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी, ऑल सुपर स्पेशालिटीज, ऑर्गन डोनेशन वगैरे असं. तर तसे थोडेसे प्रोजेक्ट आहेत, आणि नियर फ्युचर म्हणजे होतीलच ते. 3-4 वर्षाच आम्ही त्याला टार्गेट ठेवलेलं आहे. खूप छान. आणि प्लॅन सगळा रेडी आहे. अच्छा. फक्त ते गव्हर्नमेंटच्या परमिशन मुळे थोडस थांबलेलं आहे, पण दे आर गोइंग टू बी व्हेरी गुड प्रोजेक्ट. वन ऑफ द बेस्ट किंवा लिडिंग हॉस्पिटल्स असे खूप छान प्रोजेक्ट. आतापर्यंत सर आपण किती पेशंट्स डील केलेले आहेत आणि त्यातून मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय? तसं म्हणजे मला वाटते 15,000 सर्व्हिस केल्या असतील. ग्रेट. आणि बाकी तर दररोजचे म्हणजे 60-70 पेशंट म्हणजे न्यूरोसर्जरीचे असतात, न्यूरोलॉजिकल, न्यूरोसर्जिकल, त्या रिलेटेड, म्हणजे ब्रेन स्पाइन रिलेटेड तेवढे पेशंट्स असतात डेली. अच्छा. तर म्हणजे सर्जिकल आमचं डेली काही ना काहीतरी सर्जिकल वर्क चालूच असतं. ब्रेन स्पाइन हेच म्हणजे दररोजचं चालू असतं, काही ना काहीतरी चालू असतं. तर एक शेवटचा प्रश्न, की आज निकम सरांबद्दल, फलटण एज्युकेशन सोसायटी बद्दल आपलं या स्टेजला काय मत आहे, आणि आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्या? निकम सरांना खरं तर खूप खूप धन्यवाद. त्यांचा खूप मोठा हात आहे, की माझंच नाही तर माझ्या मित्रांचं किंवा माझ्या कलीगचं, बऱ्याच स्टुडंटचं करिअर डेव्हलप करण्यामध्ये. अगदी म्हणजे मी मगाशी सांगितलं की वडिलांच्या जागी आहेत. ग्रेट. तर त्यावेळी म्हणजे अगदी एंट्री पासून ते माझ्या रिझल्ट पर्यंत, म्हणजे रिझल्टला अक्षरशः सर वाट बघत होते माझी. अच्छा. म्हणजे एवढं त्यांना असं अट्रॅक्शन होतं स्टुडंट्सची. आमचं किती रिलेशन, म्हणजे तसं म्हटलं तर नातं एक काय असं थोडंच फॅमिली रिलेशन आहे, पण जे रिलेशन ते झालं, ते माइंड मध्ये जे बसले सर, ते सरांचं जे स्थान आहे ना, ते तसंच राहतं शेवटपर्यंत. आणि सरांनी मलाच नाही, खूप जणांना मदत केलेली आहे. आणि मी मध्ये गेलो होतो इन्स्टिट्यूटला, ते इन्स्टिट्यूट सुद्धा खूप छान झालेले आहे. मला सुद्धा म्हणजे आय वॉज सरप्राईज की इन्स्टिट्यूट मध्ये ज्यावेळी मी गेलो त्यावेळी आधीची काय इन्स्टिट्यूट होती, आता काय, म्हणजे आता खूप बरेच ग्रीनरी किंवा बरेच हॉल्स वाढवलेले आहेत, लेक्चर हॉल्स वाढलेले आहेत, किंवा बैठक किंवा बऱ्याच गोष्टी अशा नवीन बघायला मिळाले की खूप प्रसन्न वाटलं की माझी ओरिजिनल इन्स्टिट्यूट, माझी फर्स्ट कॉलेज, म्हणजे आपण म्हणतो ना 10वी नंतर कुठं तर कॉलेजला निघालो, तर ते कॉलेज म्हणजे माझी शेतीच आहे. तर ते असं डेव्हलप होताना खूप आनंद होतो. खूप छान वाटलं मला इन्स्टिट्यूट बघताना, आणि इन्स्टिट्यूट अशीच ग्रो व्हावी. इन्स्टिट्यूटला खरं आमची मदत न लागावी, किंवा पण काही
लागली किंवा काय तर विल बी ऑन फोर फ्रंट. ओके, आम्हाला खूप आवडेल थँक्यू सो आणि मच. इन्स्टिट्यूट जेवढी ग्रो होईल तेवढा आम्हाला आनंद होईल. थँक्यू सो मच डॉक्टर. आज आपण एवढ्या आपल्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिलात, आपल्या शाळेसाठी वेळ दिलात, निकम सरांसाठी वेळ दिलात. खरं तर आम्ही तुमचे कायम ऋणी राहू, कृतज्ञ राहू. अँड डेफिनेटली फ्युचरमध्ये ज्यावेळेस आपल्या शेती शाळेमध्ये किंवा आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये नवीन कुठल्या गोष्टींचं ज्यावेळेस अप्रोच राहील, आम्ही नक्की तुम्हाला तिथे इन्व्हाइट करू. आपण तिथे वेळ द्या, आपल्या विद्यार्थ्यांना गायडन्स करा, एवढंच सांगेल. आणि आज आपण वेळ दिल्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच. अगदी आनंद. थँक्यू. थँक्यू.